नमस्कार, स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण स्लीवची सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत। तर सगळ्यात आधी ना दोन्ही बाहींना सोबतच आपल्याला सेप देऊन घ्यायचं आहे। ह्या प्रकारे आपल्याला सेप देऊन दोन्ही स्लीव्ज आपल्याला सोबत कट करायचे आहे। तुम्ही यापेक्षा थोडासा वरती सुद्धा सेप देऊ शकता। जसे तुमचे काट असतील बाहीचे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त हे करू शकतात। आता दोन्ही स्लीव्ज मी सोबतच घेतल्या होत्या, त्यातली एक स्लीव्ज मी काढून घेते आणि त्यावर आपण डिझाईन तयार करून बघूया। सगळ्यात पहिले स्लीव्ज व्यवस्थित अगदी सेट करून घ्यायची। जर तुमचा कपडा खूप जास्त सुळसुळीत असेल तर याला पिना लावून घ्यायची आहे। असं डायरेक्ट जर तुम्ही शिलाई मारली तर इकडे तिकडे सरकू शकता। आता हा कपडा व्यवस्थित होता त्यामुळे मी इथं पिना लावायची मला काही गरज नाही वाटली। त्यानंतर ही सर्व जेवढी आपण कट केली होती डिझाईन त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अस्तरवर उलट्या साईडने आपल्याला अस्तर ठेवायचं आहे कपड्यावर। सरळ साईड असेल कपड्याची ती वरती घ्यायची आहे, कारण आपल्याला ही स्लीव्ज पलटी करायची आहे। त्या हिशोबाने आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे। आता ही पूर्ण शिवून झाल्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर जो पण एक्स्ट्राचा कपडा आहे तो सर्व आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ह्या प्रकारे सर्व एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे। जास्त मार्जिन नाही सोडायची आहे। जास्त मार्जिन जर सोडली तर आपल्या आपण जी शिलाई मारली आहे ती पलटी केल्यानंतर चुन्या पडू शकतात। आता सर्वच याला जिथं आपण शिलाई मारली आहे ते सगळ्या याला छोटे छोटे आपण कट्स मारून घेऊया। जास्त कट्स शिलाईवर जाऊ द्यायचे नाही आहे। छोटे छोटे अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला कट मारून घ्यायचे आणि मग आपल्याला ही स्लीव्ज पलटी करून घ्यायची आहे। आता आपण ही स्लीव्ज व्यवस्थित पलटी करून घेऊया। कपडा थोडासा व्यवस्थित जर असला ना, थोडासा कडक वगैरे कॉटन असला ना, तर आपल्याला फिनिशिंगमध्ये अशी ही डिझाईन तयार करता येते। पण जास्त सुळसुळीत जर कपडा असेल तर तुम्ही इथं कॅनव्हास लावून ही डिझाईन तयार करू शकतात। तर बघा ह्या प्रकारे आपण व्यवस्थित अशी ही तयार करून घेतली आहे। आता आपल्याला काठ घ्यायचा आहे, एक अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे। आता अस्तर घेतल्यानंतर जी पण स्लीवची आपण कटिंग केली आहे ती स्लीव्ज त्या अस्तरवर ठेवून आपल्याला हे बघा थोडासा एक्स्ट्रा अस्तर झालं होतं मी ते कट करून घेते आणि जेवढी आपली स्लीवची लेंथ होती त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा हा अस्तर कट करून घ्यायचा आहे। ह्या प्रकारे आपल्याला मार्किंग करून त्याच्या साईडने 1 ते 1.5 इंचाचा कपडा आपल्याला सोडून कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला काठ घ्यायचा आहे। बघा ह्या प्रकारे मी एक काठ कट करून घेतलेला आहे। जो स्लीवचा मोठा काठ होता तो काठ कट करून घेतला आहे। आता जी काठाची सरळ बाजू आहे त्याच्यावर आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची, कारण खालच्या साईडने आपण पट्टीने लावणार आहोत। तर हे बघा ह्या प्रकारे आपण जशी स्लीव्ज पलटी करतो त्या प्रकारे याच्यावर आपल्याला एक दाबटीप देऊन आपल्याला हे काठ आहे ना असे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। जशी पाहिजे तशी तुम्ही वरती डिझाईन घेऊ शकता। आता त्यानंतर आपल्याला जो ब्लाऊज पीसाचा जो प्लेन कपडा आहे त्याची आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे। आता मी इथं पट्टी कट करून घेतली आहे। आता ती पट्टी आपल्याला ह्या प्रकारे खाली ठेवायची आहे आणि जो काठ आपण घेतला आहे त्याला हे बघा त्याला असं मध्ये दुमटवून मग आपल्याला शिलाई मारायची आहे। ही पट्टीमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी दिसते ही डिझाईन। हे बघा आता त्यानंतर एक आपण प्लेन पट्टी लावली। आता त्यानंतर काठाची पट्टी घेतली मी आणि ती काठाची पट्टी देखील आपल्याला त्या पट्टीच्या मध्ये टाकून जी आपली प्लेन पट्टी आहे ती फोल्ड करून आपल्याला शिलाई मारायची आहे। आता त्यानंतर इथं पुन्हा एक प्लेन पट्टी घेते मी। आता ही प्लेन पट्टी जी घेतली आहे ती सुद्धा आपल्याला हे बघा ह्या प्रकारे ह्या स्लीवच्या मध्ये ठेवायची आहे आणि मग वरतून आपल्याला हे काठ दाबून घ्यायचे आहे। त्याच्यावर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई एकदम फिनिशिंगमध्ये मारायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा आपली स्लीवची डिझाईन तयार होईल ना तर आपल्याला असं शिलाई ही दिसली नाही पाहिजे की इथे कुठेतरी शिलाई मारली म्हणून। आता प्लेन पट्टीनंतर पुन्हा काठाची पट्टी घ्यायची आहे। तुम्ही जेवढी मोठी काठ असेल तेवढी मोठी डिझाईन कराल तेवढे आपल्याला हे पट्ट्या जोडत जायचे आहे। मी इथं 4 दाखवल्या आहे, 3 दाखवल्या आहे म्हणून तेवढ्याच नाही जोडायच्या। आपल्या स्लीवच्या लेंथनुसार आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे। आता ही पट्टीवरची ती पण आपण व्यवस्थित दुमटून शिलाई मारून घेऊया। आता जेवढा पण हे एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो सगळा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे।
हे बघा किती सुंदर तयार झाली आहे. आता आपण याला बाहीला अटॅच करूया. आता बाही घ्यायची आहे, ह्या प्रकारे आपल्याला ठेवायची आहे. आता इथं हे बघा ह्या प्रकारे ठेवल्यावर वरची डिझाईन ही कमी तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकतात. सॉरी. आता ही काठ थोडे छोटे करायचे मला, कारण वरची डिझाईन मला ही दिसली पाहिजे, म्हणून ह्या प्रकारे सुद्धा तुम्ही काठ हे असे दुमटवून सुद्धा तुम्ही शिलाई मारू शकता. किंवा जे सुरुवातीला मी दाखवलं वरती फक्त एकच पट्टी आपल्याला पाहिजे आणि पूर्ण काठ पाहिजे, हे बघा ह्या प्रकारे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. ही पण डिझाईन छान दिसते आणि दुमटवून जर घेतला छोटा काठ लावला ती पण डिझाईन खूप सुंदर अशी दिसते. आता मी काठ दुमटवून घेते आणि मग याच्यावर एक शिलाई मारून घेते, म्हणजे वरची डिझाईन ही छान दिसेल आपल्याला. हे बघा सुंदर अशी आपली ही स्लीवची डिझाईन तयार झालेली आहे. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.